अनंत चतुर्दशीची थोडक्यात माहिती पाहूया। अनंत चतुर्दशी व्रत दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव आपण साजरा करतो। तो सध्या सुरू आहे। गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी। या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करायचे असते। भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात, म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी। चतुर्दशी म्हणजे 14वी तिथी होय। गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा कालावधी म्हणजे गणेशोत्सवाचा काळ होय। याचा आपण सूक्ष्मपणे विचार केल्यास असे जाणवते की गणेश चतुर्थी हे अनंत चतुर्दशी या काळात काहीतरी रहस्य आहे, पण ते कळायला अगदी सोपे आहे। त्यासाठी हवी फक्त सूक्ष्म निरीक्षण शक्ती, सखोल विचार शक्ती। जसे की आपण गणेशाला आद्य म्हणतो, आद्य म्हणजे सर्वप्रथम। संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा गणपतीचे वर्णन ओम नमोजी आद्या असे केलेले आहे, म्हणजे या सृष्टीत जो सर्वात आधी आहे, आद्य म्हणजे श्री गणेश। त्याचाच उत्सव सध्या सुरू आहे आणि त्याचा समारोप अनंत चतुर्दशीला होणार आहे। म्हणजे आद्यापासून अनंतापर्यंत हा उत्सव चालणार आहे, म्हणजेच हा उत्सव अनादि अनंत आहे असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही। अनादि अनंत म्हणजे ज्याला आरंभही नाही आणि अंतही नाही असा उत्सव म्हणजे गणेशोत्सव। त्याचा करता करविता म्हणजे श्री गणेश, म्हणजेच गणेशाला आरंभही नाही आणि अंतही नाही, तो अनादि अनंत आहे। अशा गणेशाचा उत्सव सध्या सुरू आहे। हा उत्सव साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी, हो ना? बोला गणपती बाप्पा मोरया। माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।